विविध सणांनिमित्त रेशन दुकानातून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। रेशन कार्डवर आपल्याला मोफत धान्य मिळतात। आता या मोफत धान्यांसोबत आणखी एक गोष्ट राज्य सरकारकडून मोफत मिळणार आहे। आतापर्यंत रेशन दुकानातून आपल्याला तांदूळ, गहू, साखर, तेल या गोष्टी मिळत होत्या, पण आता रेशन कार्डवर चक्क महिलांसाठी मोफत साडी मिळणार आहे। आता यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश असणार आहे पाहूयात। राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील अंत्योदय कार्ड धारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत। गेल्या वर्षी ही योजना राबवण्यात आली होती। या वर्षी होळी सणानिमित्त साडी वाटप राज्यभरातील रेशन दुकानांवर सुरू झालंय। अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील महिलांना स्वतः धान्य दुकानांमधून एक साडी मोफत दिली जाणार आहे। लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-5 मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाते। ही योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी मोठा दिलासा देणारी आहे। सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचं वाटप केलं जातं। तर पुणे जिल्ह्यात 48,874 महिलांना साडी देण्यात येणार आहे। त्यामध्ये सर्वात जास्त साड्या म्हणजे 60,975 साड्या या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत। राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिका धारकांना अन्नधान्यासोबतच एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अंत्योदय कार्ड धारक तर बारामती तालुक्यामध्ये असल्याची जास्त माहिती आहे। तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा।